बालेवाडीतून अजित पवार बोलतायत, थेट जाऊया। हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती। सरळ त्यांना सांगा, आम्हाला त्या दिवशी तिघाही भावांनी सांगितलंय, कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही। जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे। ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो। आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत। 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत। 1,08,00,000 फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं पोर्टल, ऍप, ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या। पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा, आता इंग्लिश नाही भरला मराठी भरला तर मिळणारच नाही। आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता, देण्याच्या करता, माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी त्यांना सबल करण्याच्या करता ह्या योजना घेतल्या। त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात, थोडीशी आमची अडचण झाली। मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा, परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते। त्याच्यामुळे थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे हँगर उभे केलेत। तिकडे पण महिला बघतायत, महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या, त्याचा चांगला विनियोग करा। उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते सांगून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही। परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे। कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे। मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय। त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका, ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती। परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो। त्याच्यावर जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत। या योजना पुढे चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा। पुढे कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील। कोणाला वाटेल अरे हे राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं, उगेच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू नका। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढे चाललेलं आहे, जे सरकार विकासाचं काम करत आहे, आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत। आज आपल्या पुणे शहराचे प्रतिनिधी आपले मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ हे देखील इथं आहेत। आपलं काही अडलेलं काम ते पण करतील। त्यांना नाही रेटलं तर आम्ही एकनाथराव आणि देवेंद्र आहोत पंतप्रधानांना, होम मिनिस्टरला भेटायला आणि तिथून आपल्याला जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, इथली बेरोजगारी कमी करण्याचं असेल, सर्वसामान्य माणसाला सन्मानाचं जीवन जगण्याच्या करता असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, जे काही आपल्याला केंद्राची मदत लागेल, सगळ्या मेट्रोचं जाळं असेल, रस्त्याचं जाळं असेल, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या कांदा, विशेष म्हणजे कांदा निर्यात बंदी कायमची करायची, ते एक लक्षात ठेवा। त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्या। त्याकरता केंद्राच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे असंच सांगतो। पुन्हा एकदा माझ्या माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो, त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती। राज्य
माझ्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे असंच सांगतो. पुन्हा एकदा माझ्या माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो. त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. तर पुण्यातून अजित पवार बोलत होते. महिलांना भाऊबीज म्हणून पैसे दिले ते परत घेण्यासाठी नाही असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे विरोधकांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणण्यात आलं. सर्व योजना पुढे 5 वर्ष सुरूच राहणार असं सुद्धा अजित पवार म्हणतायत. कुणी खोटं सांगेल त्याला बळी पडू नका असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे.